महाविकास आघाडीला मिळालेला कौल योग्य होता, त्यावेळेला जनता योग्य होती, त्यावेळेला निवडणूक आयोग योग्य होता, त्यावेळेला ईव्हीएम योग्य होती. परंतु याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीला घरी बसून देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीला जनतेनं कौल दिला आणि महायुतीचे जास्त आमदार निवडून आले, त्यानंतर लगेच तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात बोट मोडायला लागला. याला नाचता येईना आणि अंगण वाकडं अशी म्हण आहे. संजय राऊत ही म्हण महाविकास आघाडीला, उभाटा गटाला आणि तुम्हाला लागू होते. ज्या वेळेला लोकसभेमध्ये जनतेनं तुमच्या बाजूने कौल दिला, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 30 जागी महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लागली, खासदार म्हणून तुम्ही निवडून आला, त्यावेळेला ईव्हीएम योग्य होतं का? त्यावेळेला निवडणूक आयोग योग्य होतं का? त्यावेळेला मतदार याद्या योग्य होत्या का? त्यावेळेला सगळं काही ओके. त्यावेळेला तुम्ही एकही हरकत घेतली नाही, ऑब्जेक्शन घेतलं नाही, साधा प्रश्न देखील उपस्थित केला नाही. परंतु जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो, पुन्हा लोकांचे आशीर्वाद मागतो, जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद देते आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवडून येतात आणि भाजप निवडून आले की मग मात्र तुम्ही बोट मोडायला लागतात. आपलं कर्तृत्व नाकारलं, आपल्याला घरी बसवण्याचं काम जनतेनं केलं, हे मोठे मनानं स्वीकारा. हे मोठेपण संजय राऊतांनी दाखवलं पाहिजे की जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे, जनतेनं तुम्हाला घरी बसवलेलं आहे. लोकसभेला जनतेनं जेव्हा आम्हाला नाकारलं तेव्हा आम्ही निकाल आनंदानं स्वीकारला, पुन्हा लोकांमध्ये गेलो आणि भारतीय जनता पार्टी महायुतीनं जनतेची कामं केली, लोकांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलं. आम्ही तुमच्यासारखं रडत बसलो नाही, पुन्हा लढलो आणि उभं राहिलो. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा जनतेमध्ये जा, रडत बसू नका, लढा. लढल्यानंतर विजय नक्की मिळतो. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढले, लोकांमध्ये गेले, म्हणून भारतीय जनता पार्टी विजयी झाली. ईव्हीएमच्या कृपेमुळे कुणीही विजयी होत नाही. जर का ईव्हीएमच्या कृपेमुळे विजय मिळाला असता तर लोकसभेला तुमच्या 30 जागा आल्या नसत्या.